नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. यावर तुम्हाला माहिती झालेलं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि तो राजीनामा देत असताना त्यांनी आपल्याला भविष्यात काय करायचं आहे याचाही सुतोवाच केले. म्हणजे आता ते शिवसेना भवन मध्ये जाऊन बसणार आहेत आणि पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करणार आहेत. आणि म्हणून जेव्हा 2.5 वर्ष पूर्ण होत असतानाच हे सरकार हे पायउतार झालेलं असल्यामुळं ह्या सरकारचं ऑब्जेक्टिव्हली विश्लेषण करण्याची लगोलग फार गरज आहे. जसं की मी मगाशी ट्विट केलं, टॅग केलं की माननीय मुख्यमंत्र्याची, म्हणजे आता ज्यांनी राजीनामा दिला त्या मुख्यमंत्र्यांची या 2.5 वर्षामध्ये पहिली 2 महिने सोडल्यानंतर जी एक प्रतिमा तयार झालेली होती ती आपल्या घरातला एक सदस्य अतिशय शांतपणे जे मनात आहे तेच ओठावरती, म्हणजे काहीतरी मनात ठेवलंय आणि काहीतरी ओठावरती आहे अशा पद्धतीचा भाव न ठेवता एक आश्वासक व्यक्ती अशा पद्धतीनं श्री उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रामध्ये प्रतिमा तयार झालेली होती. आपण त्यांना आपल्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये एक जंटलमन व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा निश्चितपणे तयार झालेली होती असं आपण म्हणू शकतो. पण मग या 2.5 वर्षाच्या प्रयोगामध्ये सर्वात महत्वाचा जर प्रश्न आपल्याला काय विचारावा लागेल तर या सरकारमुळं महाराष्ट्राला काय मिळालं, आणि याचं विश्लेषण होणारच आहे. जेव्हा कोविड सारख्या आपत्तीचा विचार केला जातो त्यावेळेला मी त्याचं खूप वेगवेगळ्या पातळीवरती विश्लेषण करतो. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोविड काळामध्ये उत्तम संयम दाखवला. प्रशासनातले अनेक अधिकारी माझे मित्र आहेत, ते या मुख्यमंत्र्यावरती त्या काळामध्ये फार खुश होते. त्यांना असं वाटायचं की मुख्यमंत्री आपलं बोलणं ऐकून घेत आहेत, काही अडचणी असतील तर त्यावरती संयमानं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत, बोलू दिलं जात आहे, आपली मतं विचारात घेतली जातात. आणि जिथे जिथे अडचणी होत्या तिथे तिथे त्या अडचणी जर मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या तर त्याचा कुठेतरी ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न होतो आहे अशा पद्धतीचा एकूण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा त्या कोविड काळामधला एकूण अनुभव होता. म्हणजे एकतर मुख्यमंत्र्याला प्रशासकीय अनुभव नव्हता, त्यामुळे ते बऱ्याच वेळेला आपल्या सचिवावरती, आपल्या जी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आलेली त्यांच्याकडची अधिकाऱ्यांची फळी आहे त्याच्यावरती हे मुख्यमंत्री अवलंबून होते. आणि मग बऱ्याच वेळेला सचिव किंवा तत्सम मंडळी जे त्यांना सांगायचे त्याच्यावरती त्यांनी काही निर्णय घेतले आणि त्याच्यातून मग काही सकारात्मक गोष्टी त्या कोविड काळामध्ये निश्चितपणे घडल्या. त्या कोविड काळामध्ये आणखीन एक महाराष्ट्राचं माझ्या मते जे नीट विश्लेषण झालं नाही ते असं आहे की काही महानगरं म्हणजे दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद सारखी जर सोडली तर महाराष्ट्रामध्ये जे खाजगी हॉस्पिटलचं आस्थापन आहे, मग त्याच्यामध्ये पुण्यासारखं शहर घ्या, अगदी सोलापूर सारखं शहर घ्या, तर या शहरामध्ये खाजगी रुग्णालयांचं जे आस्थापन आहे त्या आस्थापनाचं या काळामध्ये जेवढं कौतुक व्हायला हवं होतं, कारण फक्त मुख्यमंत्र्यांनीच कोविडचं व्यवस्थापन केलं असं नाहीये, तर या काळामध्ये या खाजगी रुग्णालयांच्या माध्यमामधून जे कोविड व्यवस्थापन झालं त्याचं नीटपणे विश्लेषण झालं नाही. ज्या वेळेला हे मुख्यमंत्री आणि त्यांची प्रशासकीय यंत्रणा, पुन्हा एकदा मी सांगतो की हे खूप ऑब्जेक्टिव्हली करायचं विश्लेषण आहे. आणि थँकफुली मुंबईतल्या कुठल्याही प्रभावळीच्या माध्यमात आपण राहत नसल्यामुळं, म्हणजे तिथली कुठलीही प्रभावळी आपल्याला टच करत नसल्यामुळं आपण जमिनीवरून आपल्याला जे या सरकारचं चित्र दिसत होतं त्याचं चांगलं वाईट असं विश्लेषण निश्चितपणे करू शकतो. ज्या वेळेला उत्तर प्रदेश मधल्या त्या गंगा नदीतनं वाहत जाणाऱ्या मृतदेहाच्या बातम्या येत होत्या, तर त्यावेळेला आम्ही हे सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाहीये. आणि ते हळूहळू हळू त्यांना मान्य करावं लागलं. म्हणजे एकीकडं प्रशासकीय पातळीवरती मुख्यमंत्री हे उत्तम समन्वय साधण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे हे ठरवून केलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये जी कोविडची स्थिती आहे ती कोविडची स्थिती ही फार अप्रिशिएबल आहे, फार चांगली आहे वगैरे, पण हे प्रत्यक्षात असं चित्र नव्हतं. मी अतिशय समाधानाने हे सांगू शकतो की अनेक ठिकाणी, अनेक गावामध्ये जाऊन आम्ही हे दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा
उत्तर भारतातल्या काही राज्यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाहीये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेवढे मृत्यू होत आहेत ते बऱ्यापैकी लपवले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरोनाचं जे व्यवस्थापन आहे ते तितकंसं सक्षम नाही. त्याच्यानंतर तर मात्र विथ सम डेटा, विथ सम आकडेवारी आम्ही हे महाराष्ट्राला दाखवून दिलं की महाराष्ट्रातल्या दरवर्षी होणाऱ्या सरासरी मृत्यूपेक्षा 30 ते 40% अधिक मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. आणि मग हळूहळू मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्याचं रिअलायझेशन व्हायला लागलं की येस, महाराष्ट्रातलं कोविड व्यवस्थापनाचं कौतुक, म्हणजे मी महाराष्ट्राच्या कोविड व्यवस्थापनाचं कौतुक करत असताना मुंबई आणि महाराष्ट्र असं स्वतंत्रपणे त्याचं विश्लेषण करतो. मुंबईमध्ये एक वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी कोविड व्यवस्थापनासाठी वापरली गेली आणि रेस्ट महाराष्ट्रामध्ये ती वेगळी होती आणि त्याच्यातनं उर्वरित राहिलेल्या महाराष्ट्राला त्याचा फटका बसला. पण हे सगळं होत असताना सुद्धा वैयक्तिक मुख्यमंत्र्यांची जी प्रतिमा आहे ती पहिली 1-1.5 वर्ष अतिशय शांत, संयमी अशा पद्धतीचे मुख्यमंत्री अशीच ती राहिली. त्याला पहिला जो धक्का बसला तो अर्थातच आमच्या एका बातमीमुळे बसला आणि मला त्याचंही समाधान आहे की ज्या वेळेला ज्या वाधवान बंधूला ईडी, सीबीआय आणि तत्सम सगळ्या यंत्रणा की ज्यांच्या विरोधामध्ये परदेशात ते पळून जातील अशी नोटीस बजावण्यात आलेली होती, त्यावेळेला ती आम्ही बातमी ब्रेक केली आणि आता त्यांना त्याच्यानंतर अटक झाली, त्याच्यावरती आता खटले सुरू आहेत. आता दुसरीकडे काय होत होतं की याच वेळेला या सत्ताधारी पक्षामध्ये असलेले, म्हणजे सत्ताधारी आघाडीमध्ये असलेले जे 2 पक्ष आहेत त्या पक्षांचं मात्र नीटचं विश्लेषण होताना दिसत नव्हतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्याच्यानंतर काँग्रेसचं, म्हणजे काँग्रेस पक्षाचं तर हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की हा पक्ष जेव्हा सत्तेवरती येतो त्यावेळेला तो पक्ष संघटनेकडे कधीच लक्ष देत नाही. राष्ट्रवादीचं नेमकं उलट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेवरती आल्यानंतर पक्ष संघटनेकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देतो. आणि म्हणून दिसत असं होतं की या सरकारमध्ये प्रशासकीय पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा अप्पर हँड आहे. म्हणजे काय होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस हे आपले आमदार आणि पक्ष संघटन याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळ देण्याचं काम करत होते. आणि हा जो त्या आमदारांचा आरोप आहे की दुसऱ्या क्रमांकाचे जे पराभूत झालेले उमेदवार आहेत आणि विशेषतः तिथे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला बळ देण्याचे प्रयत्न चालवलेले होते आणि ती अस्वस्थता हळूहळू हळूहळू वाढत होती. पण पहिली 1 वर्ष या अस्वस्थतेला कुठे तोंड मिळालं नाही, कारण मुळात आमदार सुद्धा घरातच बसून होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं खास करून कौतुक यासाठी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं जे नेतृत्व होतं, मग त्यात श्री अजित पवार असतील, श्री राजेश टोपे असतील, बाकीची तत्सम मंत्रिमंडळी असतील आणि श्री शरद पवार असतील, हे सगळे लोक, हे सगळे नेते हे कोविड काळामध्ये सुद्धा लोकांमध्ये जाऊन बसत होते, भेटत होते, चर्चा करत होते. ऑन द कॉन्ट्ररी श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा रोष हा केव्हा टिपेला पोचत गेला, तेव्हा की जेव्हा श्री उद्धव ठाकरे हेच नाही तर त्यांच्या पक्षातले म्हणजे पहिल्या रँक मधले जे 4-5 लोक आहेत ते फील्डवरती यायचे दिसेनासे झाले होते. आणि ते दिसत नव्हते हे शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला लक्षात येतो किंवा ते त्यांचं वैयक्तिक आजारपण वगैरे हा सगळा भाग आहेच. आता या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्ष संघटनेला बळ देत देत जर तुम्ही सगळे जी-आर जर काढून बघितले तर पुन्हा त्याच गोष्टी आहेत की जिथे आपल्याला असं दिसतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे बेल्ट होते, जे स्ट्रॉंग होल्ड होते, त्या स्ट्रॉंग होल्ड मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधीचं वाटप झालं. त्यांच्या दृष्टीनं महत्वाचे असलेले जे भाग होते त्या भागामध्ये तो निधी पोहोचला. आणि काँग्रेस पक्षाचं विश्लेषण करताना मी म्हटलंच होतं तुम्हाला की काँग्रेस पक्षाचं हे वैशिष्ट्य आहे की काँग्रेस पक्षानं त्यांच्या पक्ष संघटनेकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. म्हणजे आता श्री नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ना ते कधी सोलापूरला आले, ना कधी ते उस्मानाबादला आले, ना कधी ते लातूरला आले. त्यांना कायम आपल्याला मंत्री व्हायचं आहे हे त्यांच्या मनामध्ये बसलेलं होतं आणि ते प्रत्येक गोष्ट त्या दृष्टीनं करत होते. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचा जो पक्ष संघटन म्हणून प्रभाव पडायला पाहिजे होता तो पडला नाही. म्हणजे काय तर शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री हे प्रामाणिक, सात्विक, त्यांची प्रतिमा उत्तम, पण प्रत्यक्षामध्ये पक्ष संघटन म्हणून अजिबात किंवा सरकार म्हणून शिवसेनेचा अजिबात प्रभाव नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं पक्ष संघटनेकडे अधिक लक्ष
आणि काँग्रेसचं असं होतं की काँग्रेसचं ना पक्ष संघटनेकडे लक्ष होतं ना सत्तेची प्रभावी अंमलबजावणी. आता त्यातून जो प्रश्न आणि ज्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे ते हे की या सरकारमुळं महाराष्ट्राच्या पदरात काय पडलं. तर माझ्या मते या सरकारला करण्यासारख्या खूप गोष्टी होत्या, पण या सरकारमुळं ज्याला आपण फार ठोस म्हणावं अशी कुठलीही गोष्ट ही झालेली गेल्या 2.5 वर्षात दिसली नाही. म्हणजे जे मध्यम विचाराचे किंवा जे हे सरकार सत्तेवरती आलं म्हणून खुश होते, अशाही लोकांना या मधल्या 5-10 दिवसामध्ये जर त्यांच्या मनाचा कानोसा घेतला तर त्यांना फार दुःख झालंय असंही वाटत नव्हतं. कारण एक विचारधारा म्हणून सुद्धा म्हणजे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणून सुद्धा ना प्रशासन म्हणून सुद्धा किंवा जनतेच्या हिताचे निर्णय म्हणून सुद्धा या सरकारकडं आजच्या तारखेमध्ये तरी कुठलंही असं गोष्ट नव्हती, कुठली अशी गोष्ट नव्हती की जी ठामपणे ते म्हणू शकत होते की येस वी हॅव डन दिस. अर्थात भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्याच्यामध्ये ईडी, सीबीआय, सीडीबीटी म्हणजे आयकर विभाग ह्या सगळ्यांचा पुरेपूर वापर केला. आणि हे सरकार सतत कसं अस्थिर राहील, हे सरकार कसं काम करणार नाही, या सरकारला प्रत्येक दिवसागणिक कसं वेगवेगळ्या मुद्द्यावरती अडचणीत आणता येईल हा अजेंडा त्यांनी राबवला आणि त्यात हे सरकार अडकत गेलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीने आता खरं तर भारतीय जनता पार्टीला हा प्रश्न विचारायला पाहिजे की श्रीमती यामिनी जाधव, श्री सरपोतदार, म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये ईडीची आता कारवाई सुरू आहे, असे सगळे लोक आता या सरकारमध्ये जर सहभागी झाले तर ते पावन झाले का. पण हेच भारतीय जनता पार्टीचं या सरकारच्या विरोधातलं धोरण होतं की असा एकही दिवस ते जाऊ देत नव्हते, असं एकही नॅरेटिव्ह ते वाया जाऊ देत नव्हते की ज्याच्यातनं हे सरकार अडचणीत येईल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं तो जो फास टाकलेला होता त्या फासामध्ये उद्धव ठाकरे सरकार हे सुरुवातीपासून त्याच्यात अडकत गेलं. ईडीच्या कारवाया, ठराविक कारवाया, प्रमुख नेत्यांना अडचणीत आणणं, त्यांना सतत चौकशीसाठी बोलवणं, हा एक भारतीय जनता पार्टीचा जर डाव असेल, खरं म्हणजे ती संधी सुद्धा याच लोकांनी दिली की त्यांचा कारभार पारदर्शी नव्हता आणि त्यामुळे ही संधी त्यांना मिळत गेली. पण हे लक्षात आल्यानंतर सुद्धा आपल्या कामाचा जो फोकस आहे तो लोकांवरती अधिक राहिला असता या सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तर फार मोठी गोष्ट झाली असती, लोकांना त्यातनं दिलासा मिळाला असता, काहीतरी या सरकारकडे सांगण्यासारखं झालं असतं. पण भारतीय जनता पार्टीनं जो एक केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून आणि शिवसेनेमध्ये असलेल्या अंतर्गत खदखदीचा जो वापर केला त्या सगळ्या जाळ्यामध्ये हे सरकार अडकत गेलं. आणि विशेषतः शिवसेनेकडून त्याला प्रतिकार म्हणून जी भूमिका घेतली ती त्यांना आपल्या आजवरच्या राजकीय वाटचालीला पुरेशी आहे, पूरक आहे असं जरी वाटत असलं तरी अंतिमतः ते त्याच जाळ्यामध्ये अडकले आणि ह्याच्यापेक्षा त्याची वेगळी काही परिणिती होणे नाही. आता या 2.5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या मते श्री शरद पवार हे या महाविकास आघाडीचे पायोनियर असले तरी आपण काँग्रेस पक्षाला सुद्धा याबद्दलचं क्रेडिट दिलं पाहिजे, विशेषतः श्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा दिलं पाहिजे की पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतल्यामुळे आणि त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कन्व्हिन्स केल्यामुळं काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला. म्हणजे जे क्रेडिट शिवसेनेचं आहे तेच क्रेडिट राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे, तेच क्रेडिट काँग्रेसचं आहे की या 3 लोकांनी मिळून हा प्रयोग यशस्वी 2.5 वर्ष तरी हा यशस्वीपणे केला. आणि या क्रेडिटचं महत्व असं आहे की ज्यांना कुणाला लोकशाही व्यवस्थेमध्ये विश्वास आहे त्यांना अशा प्रयोगाचं अप्रिशिएशन मनातनं का असेल पण करायला हवं किंवा करत असतील ते. कारण कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये कशाही पद्धतीचा का असेना पण एक प्रबळ विरोधी पक्ष असणं गरजेचं असतं, त्याशिवाय लोकशाही व्यवस्था चालत नाही. आणि म्हणून श्री शरद पवार यांनी हा जो आगळा वेगळा प्रयोग केला त्या प्रयोगाची फलनिष्पत्ती होती की 2.5 वर्ष हे सरकार टिकलं. पण त्याचा जो एक कोर होता, तो जो एक धागा होता की भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा आहे, पण ते विरोध करत असताना या सरकारची एक स्वतंत्र म्हणून जी प्रतिमा जशी अरविंद केजरीवाल सरकारची तयार झालेली आहे किंवा तेलंगणामध्ये टीआरएस यांची प्रतिमा तयार झालेली आहे किंवा ओडिसाच्या मुख्यमंत्र्याची एक वेगळी प्रतिमा, तशी प्रतिमा या सरकारला तयार करता आली नाही. आणि म्हणून एक वेगळा भारताच्या राजकारणातला एक अतिशय वेगळा असा प्रयोग
हा अतिशय कमी काळामध्ये पूर्णपणे फ्लॉप झाला. आणि एका अर्थाने श्री शरद पवार यांनी जो एक देशासमोर मांडलेला एक वेगळा प्रयोग होता, जो यशस्वीपणे चालून पण दाखवला, त्याचा शेवट हा अशा पद्धतीनं झाला. आता जनतेला काय मिळालं तर या सरकारमध्ये माझ्या मते जेवढी आंदोलनं झाली, अर्थात ती काही उपजत होती, काही मात्र विरोधी पक्षाने त्याला खतपाणी घातलं होतं, जसं एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचं आंदोलन. या आंदोलनाला हाताळण्यामध्ये मात्र या सरकारला अपयश आलं. ते अशा टप्प्यावरती जाऊन पोहोचलं की ज्या टप्प्यामध्ये एका क्षणाला विरोधी पक्षाचाही त्या आंदोलनावरती असलेला कंट्रोल, इन्फ्लुएन्स कमी झाला आणि त्यानंतर मात्र ते आंदोलन भरकटलं. ते आंदोलन भरकटत आहे याचा अंदाजच सरकारला आला नाही आणि त्याच्यानंतर मात्र हे आंदोलन, त्याची जी काही परिणती झाली, माझ्या मते एसटी महामंडळातले बहुसंख्य कर्मचारी हे या सरकारच्या विरोधात असतील. दुसरा मुद्दा होता तो शेतकऱ्यांचा, आणि हा खूप प्रकर्षाने जाणवत होतं की या सरकारमध्ये शेतकरी वर्ग हा फारसा खुश नाहीये. आता मराठवाड्यात मी असतो त्यामुळे मला माहिती आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये पीक विम्याचे पैसे लोकांना येत होते, ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतले होते, तसे निर्णय या सरकारमध्ये होताना दिसले नाही. जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीचं मात्र पूर्ण श्रेय हे या सरकारला द्यायला पाहिजे. आता हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं जे पूर्वीच, म्हणजे आता समृद्धी सारखा महामार्ग आहे की समृद्धी सारख्या महामार्ग हा पूर्वीच्या सरकारची देण आहे. त्यावेळेला शिवसेना अर्थात होतीच आणि आता श्री एकनाथ शिंदे हे तेव्हाही त्या समृद्धी महामार्गाचे स्वतंत्र असं इन्चार्ज त्यांच्याकडे होते. त्यामुळे नव्याने काहीतरी फार भव्य दिव्य मोठा असा या सरकारनं केलेला कुठला प्रयोग आहे किंवा सरकारनं केलेलं विकासाचं काम आहे, म्हणजे ज्या वेळेला श्री नितीन गडकरी यांच्या कामाचं आपण कौतुक करतो, त्याच वेळेला या सरकारनं असं कुठलं भव्य दिव्य काम केलंय असा जर प्रश्न पडला तर ते मात्र ह्या सरकारला सांगता आलेलं नाही. मी तुम्हाला आजच्या आपल्या ह्या मधल्या ओळीमध्ये सहभागी यासाठी व्हायला सांगितलंय की तुमची मतं महत्वाची आहेत. पण मी असं बघतोय की बऱ्याच जणांना आपला प्रॉब्लेम काय झालाय की आपण एक अशा 2-3 बास्केट घेऊन बसलेलो आहोत. आपल्या मनाची बास्केट जिथं आहे तिथे ते आपण टाकतो आणि सगळ्यांनी आपल्या पद्धतीनं विचार करावा असं म्हणतो. मुळामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यामध्ये ह्या राज्याच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीनं आपल्याला जे काही करणं शक्य आहे आणि जे योग्य आहे ते योग्य पद्धतीनंच सांगितलं पाहिजे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांची आश्वासक प्रतिमा असताना सुद्धा सरकारचा चेहरा मात्र आश्वासक नव्हता. म्हणजे हे सरकार वर्किंग करतं की नाही अशी अनेक वेळा, म्हणजे आता प्रशासनातल्या अनेक अधिकाऱ्यांशी मी बोलत होतो तर त्यांना असं वाटायचं की हे सरकार केव्हाही कोसळू शकतं. आणि भारतीय जनता पार्टीनं तशी प्रतिमा ह्या सरकारची सुरुवातीपासून करून ठेवलेली होती. नाही ना, ठीक आहे, आता काय हे सरकार आज नाही तर उद्या जाणारच आहे. पण म्हणून मग एक कॉन्क्रीट हे सरकार कुठंच जाणार नाहीये अशा पद्धतीचं एक चित्र घेऊन ना प्रशासकीय यंत्रणा ह्या सरकारच्या पाठीशी उभा राहिली, ना मुख्यमंत्र्याचा प्रशासनावरती प्रभाव जाणवला. आणि म्हणून मग एक दिशाहीन, खास करून गेल्या 6 महिन्यामध्ये तर सरकारचं अस्तित्व न जाणवणं इथपर्यंत ह्या सरकारचा प्रवास येऊन ठेपल्यामुळं मला असं वाटतं की गुड फॉर नथिंग जसं असतं की माझ्या मनामध्ये खूप चांगली भावना आहे, खूप करायचं मला आहे, पण ते प्रत्यक्षामध्ये जमिनीवरती होताना दिसत नाही. शिवसेनेचं पक्ष नेतृत्व करत असताना श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जी तक्रार होती ते मुख्यमंत्री झाल्यावर हीच आणि अशाच पद्धतीची राहिली. त्यामुळे त्याकडे आपल्याला बघायचं नाहीये. पण महाराष्ट्राची गेल्या 2.5 वर्षातली कुठे वाटचाल झाली तर महाराष्ट्राच्या पोलीस दलाची काही प्रमाणामध्ये ठरवून केलेली बदनामी झाली. महाराष्ट्रातल्या पोलीस दलातले सुंदोप सुंदी, म्हणजे त्यांचं कुशा कशा पद्धतीने आणि कोणासाठी विरोधात वापर करायचा आहे यावरून ते जे काही चित्र तयार झालं ते अतिशय वाईट चित्र होतं. म्हणजे पोलिसांचा चुकीच्या कारणासाठी केलेला गैरवापर ही दीर्घकाळ आता चर्चेचा विषय राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे श्री नारायण राणे यांच्या विरोधात केलेली कारवाई किंवा अलीकडच्याच काही ज्या कारवाया ज्याच्याबद्दल माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा खूप कडक शब्दामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या गोष्टी या सरकारला टाळता आल्या नाहीत आणि म्हणून मी जे पुन्हा तेच म्हणतोय की उत्तम प्रतिमा असलेले सोज्वळ, जंटलमन, सात्विक असे मुख्यमंत्री असून सुद्धा या सरकारचा चेहरा मात्र बिलकुल कॉन्ट्रास्ट होता की हे दमनशाही, दडपशाही,
लोकांच्या आपल्यावरती एखाद्याचा विचार पटला नाही तर त्याला तुम्ही अं, त्याच्या विरोधामध्ये यंत्रणेचा गैरवापर, अशा पद्धतीची प्रतिमा ह्या सरकारची बनत गेली, जी की ह्या सरकारनं ते टाळता आलं असतं. आता याच्यातनं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं फारसं काही आपल्या हाताला लागलेलं नाहीये. आणि इथेच खरं म्हणजे येणाऱ्या मुख्यमंत्र्याचं आव्हान असणार आहे. कारण गेल्या 20-22 वर्षामध्ये पत्रकारिता करत असताना ज्या गोष्टी या 15-16 वर्ष आपल्याला समजून घ्यायला उमजून घ्यायला लागल्या, त्या गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण समजून घेतल्या, उमजून घेतल्या, कायद्याचा किस पाडला. आता हेच सगळे मुद्दे हे आत्ता सत्तेवरती येणाऱ्या मुख्यमंत्र्यासमोर असणार आहेत. म्हणजे राज्यातली पोलीस दलाची बिघडलेली प्रतिमा, राज्यामध्ये कुठेही फार मोठं भव्य दिव्य काम न होणं, पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजनेचे झालेलं पानिपत, वीज महामंडळाची जी काही झालेली दुरावस्था आहे. माइंड यू की आता 70-75 हजार कोटी रुपयावरती हे कर्ज पोहोचलेलं आहे. त्याचं काय करायचं? मग फक्त वीज महामंडळच नाहीये तर सगळ्या महामंडळाची जवळपास ही झालेली अवस्था आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा बदललेला पोत, महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आंतरविरोध तयार झालेले आहेत आणि ते अचानकच असे खूप मोठे टोकाला जाताना दिसतात, त्याचं काय करायचं, असे सगळं आव्हान हे गेल्या 2.5 वर्षातल्या या सरकारच्या काळात जे काही घडलं तेच पुढं या येणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या समोर असेल. म्हणून या सरकारचं आपण मूल्यमापन म्हणजे आउटगोईंग सरकारचं मूल्यमापन करत असताना मुख्यमंत्र्याचे प्रयत्न खूप चांगले आहेत, ते बोलतात छान, त्यांच्या मनात भाव चांगला आहे, पण प्रत्यक्षात मैदानावरती मात्र काही झालं नाही. उलट या सरकारची ठरवून केली गेलेली प्रतिमा आणि त्यांनाच पक्षात म्हणजे सत्ताधारी पक्षात असलेल्या मंत्र्याच्याच वर्तनामुळे मिळालेलं बळ, म्हणून एक भ्रष्टाचारी, दमनकारी, दडपशाही करणारं सरकार अशी त्याची प्रतिमा होत गेली, जी की महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याच्या दृष्टीनं बिलकुल चांगली नव्हती. पण हे शेवटी राजकारण आहे. याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अतिशय बारकाईनं स्क्रुटनी ही श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जर सरकार आलं तर त्यांची सुद्धा होईल. तो थांबूया आपण इथे. मला माहिती आहे की हा तात्काळ केला गेलेलं आपलं विश्लेषण आहे, तुम्ही खूप मोठ्या संख्येने जोडले गेलात. पण असं आहे की आपल्या सगळ्याला हे लक्षात घ्यायला हवं की आपण ज्या वेळेला वैयक्तिक टीका टिप्पणी करतो त्यातनं काय हासिल होणार आहे. याच्यातनं तुम्हाला जर महाराष्ट्राचं हित हवं असेल तर ऑब्जेक्टिव्हली काही चांगल्या सूचना, काही चांगलं मूल्यमापन तुम्हीही करू शकता. आपला जो प्रॉब्लेम झालाय की प्रत्येकाला एका बास्केटमध्ये टाकण्याचा, तो मात्र महाराष्ट्राच्या आगामी वाटचालीसाठी सुद्धा फार चिंतेचा विषय असणार आहे. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. माझं आणि एबीपी माझाचं जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.